महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या संयुक्त परीक्षेसाठी वयोमर्यादेमध्ये 1 वर्षाची शिथिलता देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। या उमेदवारांना नव्याने अर्ज करण्याची संधी आता मिळणार आहे। महाराष्ट्र गट ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या परीक्षांसाठी वयाधिक झालेल्या पात्र उमेदवारांना अर्ज भरण्याची संधी देण्यात आली आहे। उमेदवारांना 6 जानेवारीपर्यंत अर्ज भरता येणार आहेत। म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळानं बहुसूचीवरील 265 घरांसाठी 26 डिसेंबर 2023 रोजी संगणकीय पद्धतीने सोडत काढली होती। या सोडतीमध्ये गैरप्रकार झाल्याची तक्रार केली होती आणि आता सोडतीला गुरुवारी 1 वर्ष पूर्ण होत असून चौकशी सुरू होण्याच्या प्रक्रियेला देखील 15 दिवसात 1 वर्ष पूर्ण होणार आहे। रेल्वे भरती बोर्डानं पुन्हा एकदा पदभरती जाहीर केली आहे। रेल्वेकडून एक शॉर्ट नोटीस जारी करण्यात आलेली असून वर्ग 4 मधील विविध संवर्गातील 32,438 पदं भरली जाणार आहेत। अर्ज करण्यासाठी 23 जानेवारीपासून ऑनलाईन सुविधा देण्यात आली आहे। 23 जानेवारी ते 22 फेब्रुवारी दरम्यान उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहे। देशात डॉक्टरांच्या संख्येमध्ये मोठी कमतरता असल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलेलं आहे। या जागा राज्य प्रवेश प्राधिकरणामार्फत भरल्या जातील। देशात डॉक्टरांची कमतरता असताना वैद्यकीय जागा वाया जाऊ नयेत, आम्ही शेवटची संधी म्हणून मुदत वाढवण्यास इच्छुक आहोत, असं न्यायालयानं म्हटलंय। कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसह रुग्णालयांची कामं वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे। राज्यामध्ये 10 ते 11 MBBS शासकीय महाविद्यालयांना मान्यता दिली आहे। छतावर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवून मोफत वीज मिळवण्याच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेमध्ये आता महावितरणातर्फे ग्राहकांना मोफत नेट मीटर मिळेल आणि त्यामुळे ग्राहकांना आपल्या प्रकल्पात किती वीज निर्मिती झाली याची अद्ययावत माहिती मोबाईल ॲपवर मिळणार आहे। मुंबईतील घरांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे। म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळातर्फे 2264 घरांच्या सोडतीकरता ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे। वांद्रे कुर्ला संकुलातील रस्त्यांवरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवून पूर्व द्रुतगती महामार्गावरून बीकेसी कनेक्टरद्वारे बीकेसीमध्ये अतिवेगानं पोहोचता यावं यासाठी बीकेसी मिसिंग लिंक वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय। प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत महिलांसाठी मोठा उपक्रम राबवण्यात आलेला आहे। याद्वारे महिलांना जवळपास 60% अनुदान मिळणार आहे। इंडिगोकडून आपल्या प्रवाशांसाठी खास ऑफर लॉन्च करण्यात आली आहे। इंडिगोकडून गेट अवे सेलची घोषणा करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत इंडिगोकडून आपल्या ग्राहकांना देशांतर्गत आणि देशाबाहेरील प्रवास तिकिटांवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट देण्यात आलेला आहे। ही ऑफर 25 डिसेंबर 2024 पर्यंत लागू असेल। पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील जुन्या टर्मिनलवरून होणारी सर्व उड्डाणं आजपासून नव्या टर्मिनलवरून होणार आहेत, अशी माहिती राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे। त्यामुळे आता आजपासून आंतरराष्ट्रीय प्रवास आणखी सुलभ होणार आहे। आता सविस्तर बातमी पाहूयात। माझ्या मुलाच्या मारेकऱ्याला फाशी द्या, पोलिसांनीच त्याचा जीव घेतलाय, अशा शब्दात परभणी हिंसाचारात बळी गेलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईनं राहुल गांधी यांच्यासमोर टाहो फोडला। माझ्या मुलाला काहीच आजार नव्हता याचाही पुनरुच्चार त्यांनी केलाय। राहुल गांधी यांनी परभणीत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं। यावेळी सोमनाथ यांच्या आईने आम्हाला न्याय द्या अशी मागणी केली। तसंच सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा आरोप त्यांनी पुन्हा एकदा फेटाळलाय। माझ्या मुलाला कोणताही आजार नव्हता असं त्यांच्या आईने ठामपणे सांगितलंय। माझ्या मुलाला आजार असता तर कॉलेजवर रूमवर कुठं पण मेला असता ते पडून, का नाही मेला? माझ्या मुलाला आजार नव्हता। माझं 100% भरवसा आहे। पोलीस लोकांनी मारहाण करून माझ्या मुलाचा मर्डर केला। माझ्या भावाला श्वसनाचा त्रास होता तर त्याला रुग्णालयात का नेलं नाही असा सवाल सोमनाथ यांच्या भावानं केलाय। माझा भाऊ कधीही तोडफोड दगडफेक करणार नाही असंही ते म्हणाले। जर त्याच्या श्वसनाचा जर आजार असता तर त्या पोलीस लोकांनी त्याला ॲडमिट करायला पाहिजे होतं हॉस्पिटलमध्ये, वेळेवर उपचार द्यायला पाहिजे होते। त्याची डेथ होईपर्यंत बसायला नको पाहिजे होतं। सूर्यवंशी यांच्या हत्येप्रकरणी पोलीस ठाण्यात असलेल्या सर्व पोलिसांना फाशी देण्यात यावी अशी मागणी त्यांच्या आईनं केली आहे। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बीडच्या मसाजोगमध्ये भेट दिली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या या शिलेदारांनी मसाजोगमध्ये पोहोचत देशमुख कुटुंबियांना धीर दिला। सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी बीडमधील मसाजोगच्या देशमुख कुटुंबियांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलंय। तसंच बीड एसपींचीही भेट घेत कारवाईबाबत माहिती घेतली। या प्रकरणातील आरोपी मग तो कोणीही असो, कोणत्याही पक्षाचा असो,
त्याच्यावरती कारवाई झालीच पाहिजे अशी आमची भूमिका असल्याचं ते म्हणाले. SP ने सुद्धा मला सांगितलं की या जे काही गुन्हेगार आहेत त्यांच्या मार्गावर आम्ही आहोत. 2 ते 3 दिवसामध्ये आरोपी अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. देशमुख यांची अमानुष हत्या करणाऱ्यांना सोडणार नाही असं आश्वासन सुद्धा त्यांनी दिलंय. त्याच्या अंगावर जो जखमा पाहत होतो त्या जखमा पाहिल्यानंतर मनामध्ये असं चीड निर्माण होत होती. शिरसाट यांच्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही मस्साजोगला भेट दिली. एकनाथ शिंदेंचे 2 महत्त्वाचे संदेश घेऊन आम्ही इथं आलो असून देशमुख कुटुंबाला मदत केल्याचं त्यांनी सांगितलं. क्रिसमसपूर्वी सोन्या चांदीच्या दरात वाढ झाली आहे. डॉलर निर्देशांकामध्ये घसरण झाल्यानंतर सोन्याच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. सोन्याचा भाव 79,000 रुपयांच्या जवळ पोहोचला असून चांदीचा भाव 90,000 पोहोचलाय. दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी आज मंत्रालयामध्ये महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत पाणलोट यात्रेचं आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी 100हून अधिक NGOना निमंत्रण देण्यात आले. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देण्यात येणारा केंद्र आणि राज्य सरकारचा 12,000चा निधी आता 15,000 रुपये करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती दिली आहे. सोलापूर बाजारात लाल कांद्याची 47,000, अहमदनगर बाजारात 59,000 क्विंटलची आवक झाली आहे. लाल कांद्याला कमीत कमी 1,350 रुपयांपासून ते 2,250 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला आहे. राज्यात 53,762 क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे. कारंजा, अमरावती, लातूर आणि वाशिम या बाजारातून सर्वाधिक आवक होती. तर अमरावती बाजारात कमीत कमी 3,750 आणि सरासरी 3,850 असा दर मिळाला. सोलापूरच्या बाजारात 6,000 रुपये क्विंटलपर्यंत पोहोचलेला कांद्याचा भाव आता 4-4.5 हजारांपर्यंत खाली आलाय. 3,500 रुपयांचा सरासरी भाव आता 1,800 रुपयांपर्यंत आलाय आणि त्यामुळे भावात प्रति क्विंटल 1,700 रुपयांची घसरण झाली आहे. मका पिकाला 2,225 रुपये हमीभाव असताना बाजारात हमीभाव मिळत नसल्याचं चित्र आहे. देशासह राज्यभरात आवक वाढत असून बाजारभाव जैसे थे आहेत. गेल्या आठवड्यात ज्या किमती होत्या त्याच किमती मागील आठवड्यात देखील पाहायला मिळाल्या. बेस्ट उपक्रमाला मदत करण्यास पालिका प्रशासनानं नकार दर्शवल्यामुळे बेस्ट कामगार सेनेच्या नेतृत्वाखाली 26 डिसेंबरला बेस्ट कामगार आणि कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम करण्याचा निर्णय घेतलाय. तसंच बेस्ट बसमधून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांनी देखील काळ्या फिती लावून या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन कामगार सेनेनं केलंय. सार्वजनिक आरोग्यासंदर्भातील जोखीम कमी करण्यासाठी आणि मुंबईकर नागरिकांना दूषित अनारोग्य अन्न सेवनापासून परावृत्त करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेनं पुढाकार घेतलाय. सुमारे 10,000 परवानाधारक खाद्य विक्रेत्यांना अन्नपदार्थांची सुरक्षित हाताळणी आणि साठवणूक प्रशिक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महापालिकेनं घेतलाय. वायू प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबई महानगरपालिकेकडून मार्गदर्शक तत्त्व जारी करण्यात आलेली आहेत. या नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना करण्यात आल्या. लोकसेवा आयोगाकडून घेण्यात येणाऱ्या संयुक्त परीक्षेसाठी वयोमर्यादेमध्ये 1 वर्षाची शिथिलता देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या उमेदवारांना नव्यानं अर्ज करण्याची संधी आता मिळणार आहे. महाराष्ट्र गट ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा या परीक्षांसाठी वयाधिक झालेल्या पात्र उमेदवारांना अर्ज भरण्याची संधी देण्यात आली आहे. उमेदवारांना 6 जानेवारीपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळानं बहुसूचीवरील 265 घरांसाठी 26 डिसेंबर 2023 रोजी संगणकीय पद्धतीनं सोडत काढली होती. या सोडतीमध्ये गैरप्रकार झाल्याची तक्रार केली होती आणि आता सोडतीला गुरुवारी 1 वर्ष पूर्ण होत असून चौकशी सुरू होण्याच्या प्रक्रियेला देखील 15 दिवसात 1 वर्ष पूर्ण होणार आहे. रेल्वे भरती बोर्डानं पुन्हा एकदा पदभरती जाहीर केली आहे. रेल्वेकडून एक शॉर्ट नोटीस जारी करण्यात आलेली असून वर्ग 4 मधील विविध संवर्गातील 32,438 पदं भरली जाणार आहेत. अर्ज करण्यासाठी 23 जानेवारीपासून ऑनलाईन सुविधा देण्यात आली आहे. 23 जानेवारी ते 22 फेब्रुवारी दरम्यान उमेदवारांना अर्ज दाखल करता येणार आहे. देशात डॉक्टरांच्या संख्येमध्ये मोठी कमतरता असल्याचं निरीक्षण न्यायालयानं नोंदवलेलं आहे. या जागा राज्य प्रवेश प्राधिकरणामार्फत भरल्या जातील. देशात डॉक्टरांची कमतरता असताना वैद्यकीय जागा वाया जाऊ नयेत. आम्ही शेवटची संधी म्हणून मुदत वाढवण्यास इच्छुक आहोत असं न्यायालयानं म्हटलंय. कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांसह रुग्णालयांची कामं वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. राज्यामध्ये 10 ते 11 MBBS शासकीय महाविद्यालयांना मान्यता दिली आहे.
छतावर सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवून मोफत वीज मिळवण्याच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेमध्ये आता महावितरणातर्फे ग्राहकांना मोफत नेट मीटर मिळेल आणि त्यामुळे ग्राहकांना आपल्या प्रकल्पात किती वीज निर्मिती झाली याची अद्ययावत माहिती मोबाईल ॲपवर मिळणार आहे. मुंबईतील घरांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळातर्फे 2264 घरांच्या सोडतीकरता ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. वांद्रे कुर्ला संकुलातील रस्त्यांवरील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवून पूर्व द्रुतगती महामार्गावरून बीकेसी कनेक्टरद्वारे बीकेसीमध्ये अतिवेगानं पोहोचता यावं यासाठी बीकेसी मिसिंग लिंक वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय. प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत महिलांसाठी मोठा उपक्रम राबवण्यात आलेला आहे. याद्वारे महिलांना जवळपास 60% अनुदान मिळणार आहे. इंडिगोकडून आपल्या प्रवाशांसाठी खास ऑफर लॉन्च करण्यात आली आहे. इंडिगोकडून गेट अवे सेलची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत इंडिगोकडून आपल्या ग्राहकांना देशांतर्गत आणि देशाबाहेरील प्रवास तिकिटांवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट देण्यात आलेला आहे. ही ऑफर 25 डिसेंबर 2024 पर्यंत लागू असेल. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील जुन्या टर्मिनलवरून होणारी सर्व उड्डाणं आजपासून नव्या टर्मिनलवरून होणार आहेत अशी माहिती राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. त्यामुळे आता आजपासून आंतरराष्ट्रीय प्रवास आणखी सुलभ होणार आहे. आता सविस्तर बातमी पाहूयात. माझ्या मुलाच्या मारेकऱ्याला फाशी द्या, पोलिसांनीच त्याचा जीव घेतलाय अशा शब्दात परभणी हिंसाचारात बळी गेलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईनं राहुल गांधी यांच्यासमोर टाहो फोडला. माझ्या मुलाला काहीच आजार नव्हता याचाही पुनरुच्चार त्यांनी केलाय. राहुल गांधी यांनी परभणीत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं. यावेळी सोमनाथ यांच्या आईने आम्हाला न्याय द्या अशी मागणी केली. तसंच सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा आरोप त्यांनी पुन्हा एकदा फेटाळलाय. माझ्या मुलाला कोणताही आजार नव्हता असं त्यांच्या आईने ठामपणे सांगितलंय. माझ्या मुलाला आजार असता तर कॉलेजवर रूमवर कुठं पण मेला असता ते पडून. का नाही मेला? माझ्या मुलाला आजार नव्हता. माझं 100% भरवसा आहे. पोलीस लोकांनी मारहाण करून माझ्या मुलाचा मर्डर केला. माझ्या भावाला श्वसनाचा त्रास होता तर त्याला रुग्णालयात का नेलं नाही असा सवाल सोमनाथ यांच्या भावानं केलाय. माझा भाऊ कधीही तोडफोड दगडफेक करणार नाही असंही ते म्हणाले. जर त्याच्या श्वसनाचा जर आजार असता तर त्या पोलीस लोकांनी त्याला ॲडमिट करायला पाहिजे होतं हॉस्पिटलमध्ये. वेळेवर उपचार द्यायला पाहिजे होते. त्याची डेथ होईपर्यंत बसायला नको पाहिजे होतं. सूर्यवंशी यांच्या हत्येप्रकरणी पोलीस ठाण्यात असलेल्या सर्व पोलिसांना फाशी देण्यात यावी अशी मागणी त्यांच्या आईनं केली आहे. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांनी बीडच्या मसाजोगमध्ये भेट दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या या शिलेदारांनी मसाजोगमध्ये पोहोचत देशमुख कुटुंबियांना धीर दिला. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी बीडमधील मसाजोगच्या देशमुख कुटुंबियांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलंय. तसंच बीड एसपींचीही भेट घेत कारवाईबाबत माहिती घेतली. या प्रकरणातील आरोपी मग तो कोणीही असो, कोणत्याही पक्षाचा असो, त्याच्यावरती कारवाई झालीच पाहिजे अशी आमची भूमिका असल्याचं ते म्हणाले. एसपीने सुद्धा मला सांगितलं की या जे काही गुन्हेगार आहेत त्यांच्या मार्गावर आम्ही आहोत. 2 ते 3 दिवसामध्ये आरोपी अटक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. देशमुख यांची अमानुष हत्या करणाऱ्यांना सोडणार नाही असं आश्वासन सुद्धा त्यांनी दिलंय. त्याच्या अंगावर त्याचा जखमा पाहत होतो. त्या जखमा पाहिल्यानंतर मनामध्ये असं चीड निर्माण होत होती. शिरसाट यांच्यानंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही मसाजोगला भेट दिली. एकनाथ शिंदेंचे 2 महत्त्वाचे संदेश घेऊन आम्ही इथं आलो असून देशमुख कुटुंबाला मदत केल्याचं त्यांनी सांगितलं. क्रिसमसपूर्वी सोन्या चांदीच्या दरात वाढ झाली आहे. डॉलर निर्देशांकामध्ये घसरण झाल्यानंतर सोन्याच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. सोन्याचा भाव 79,000 रुपयांच्या जवळ पोहोचला असून चांदीचा भाव 90,000 पोहोचलाय. दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी आज मंत्रालयामध्ये महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत पाणलोक यात्रेचं आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी 100हून अधिक NGOंना निमंत्रण देण्यात आले. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी देण्यात येणारा केंद्र आणि राज्य सरकारचा 12,000चा निधी आता 15,000 रुपये करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती दिली आहे. सोलापूर बाजारात लाल कांद्याची 47,000, अहमदनगर बाजारात 59,000 क्विंटलची आवक झाली आहे. लाल कांद्याला कमीत कमी 1,350 रुपयांपासून ते 2,250 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळाला आहे.
राज्यात 53,762 क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे. कारंजा, अमरावती, लातूर आणि वाशिम या बाजारातून सर्वाधिक आवक होती. तर अमरावती बाजारात कमीत कमी 3,750 आणि सरासरी 3,850 असा दर मिळाला. सोलापूरच्या बाजारात 6,000 रुपये क्विंटलपर्यंत पोहोचलेला कांद्याचा भाव आता 4-4.5 हजारांपर्यंत खाली आलाय. 3,500 रुपयांचा सरासरी भाव आता 1,800 रुपयांपर्यंत आलाय आणि त्यामुळे भावात प्रति क्विंटल 1,700 रुपयांची घसरण झाली आहे. मका पिकाला 2,225 रुपये हमीभाव असताना बाजारात हमीभाव मिळत नसल्याचं चित्र आहे. देशासह राज्यभरात आवक वाढत असून बाजारभाव जैसे थे आहेत. गेल्या आठवड्यात ज्या किमती होत्या त्याच किमती मागील आठवड्यात देखील पाहायला मिळाल्या. बेस्ट उपक्रमाला मदत करण्यास पालिका प्रशासनानं नकार दर्शवल्यामुळे बेस्ट कामगार सेनेच्या नेतृत्वाखाली 26 डिसेंबरला बेस्ट कामगार आणि कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम करण्याचा निर्णय घेतलाय. तसंच बेस्ट बसमधून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांनी देखील काळ्या फिती लावून या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन कामगार सेनेनं केलंय. सार्वजनिक आरोग्यासंदर्भातील जोखीम कमी करण्यासाठी आणि मुंबईकर नागरिकांना दूषित अनारोग्य अन्न सेवनापासून परावृत्त करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेनं पुढाकार घेतलाय. सुमारे 10,000 परवानाधारक खाद्य विक्रेत्यांना अन्नपदार्थांची सुरक्षित हाताळणी आणि साठवणूक प्रशिक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महापालिकेनं घेतलाय. वायू प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबई महानगरपालिकेकडून मार्गदर्शक तत्त्व जारी करण्यात आलेली आहेत. या नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना करण्यात आल्या.